नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल योजनापत्रावर. मित्रांनो, नुकतंच पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये भरती निघालेली आहे आणि आपण पाहू शकता खाली दिलेल्या PDF मध्ये आपल्याला विविध पदे जे भरायचे आहेत त्या पदांसाठी त्यांनी किती पात्रता पाहिजे, कोणती पात्रता पाहिजे आणि वय त्याचं काय असेल, कशाप्रकारे आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे, ही सगळी माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, पुणे महानगरपालिकेच्या विविध ज्या जागा आहेत त्या जागांसाठी ही भरती निघालेली आहे. पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून घनकचरा व्यवस्थापन या विभागामध्ये कार्यालयामध्ये खालील 11 महिन्यांसाठी ही तात्पुरत्या स्वरूपाची भरती असेल. तर ही जी पदं आहेत या पदांच्या कालावधीचा किंवा या पदांच्या सेवेचा कालावधी असेल फक्त 11 महिने आणि 11 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर ह्या पदासाठी लागायचं आहे तर 11 महिन्यांची त्याच्याशी करार केला जाईल आणि त्यानुसार ही त्याची जागा भरण्यात येईल. तर अशी ही पदे निघालेली आहेत. तर या पदांसाठी आपण शैक्षणिक पात्रता पाहूया. मित्रांनो, कनिष्ठ अभियंता हे पहिलं पदनाम आहे आणि याच्यासाठी 30 कनिष्ठ अभियंत्याची पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये. तर या ठिकाणी त्यांचे एकत्रित मासिक वेतन 50,000 रुपये असणार आहे. यामध्ये त्यांनी कुठलाही वेगळा एक कॉलम दिलेला नाही. त्यामुळे पूर्णपणे ठोक जे एकत्रित मासिक वेतन येईल ते 50,000 असेल आणि या या पदासाठी पात्रता असेल BTech किंवा BE यामधील एन्व्हायर्मेंटल इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित ही डिग्री ज्या व्यक्तीकडे असेल तो व्यक्ती पात्र असेल या जागेसाठी. तो या जागेसाठी आवेदन करू शकतो, फॉर्म भरू शकतो. दुसरी जी जागा आहे ती आहे आरोग्य निरीक्षक. यासाठी सुद्धा 30 पदे घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये 30 पदे या जागेसाठी असेल आणि यासाठी सुद्धा त्यांनी जे 30 पदे आहे त्यासाठी सुद्धा त्यांनी जी पगार म्हणजे जे काय मासिक वेतन ठरवले आहे ते 40,000 रुपये आहे. या ठिकाणी एकच कॉलम आहे, 40,000 रुपये एवढं वेतन असेल. कुठलाही यामध्ये अतिरिक्त वेतन दिले जाणार नाही. त्यामुळे एकरकमी 40,000 रुपये याचे वेतन मासिक असेल. याच्यासाठी त्यांची जी पात्रता आहे ती असेल 12वी HSC उत्तीर्ण, स्वच्छता निरीक्षकाची पदविका म्हणजे स्वच्छता निरीक्षकाचा डिप्लोमा कोर्स त्याचा झालेला असावा आणि तो कुठल्याही शाखेचा पदवीधर असावा. म्हणजे असे नाही की कुठल्या स्ट्रीमचा असावा, कुठल्या शाखेमध्ये त्यांनी पदवी धारण केलेली असावी असे काही नाही. तो व्यक्ती फक्त कुठल्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. काही नियम व अटी या पदांसाठी पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ठरवलेले आहेत. तर ते आपण पाहणार आहोत. तर त्यानुसार या पदांसाठी आपल्याला पुणे महानगरपालिका यांच्या नावाने अर्ज करावा लागेल. अर्जामध्ये उमेदवाराने संपूर्ण नाव, त्यांचा पत्ता, जन्मदिनांक, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, दूरध्वनी क्रमांक व इतर महत्त्वाच्या बाबी नमूद करणे आवश्यक आहे. अर्जासोबतच शैक्षणिक पात्रता दाखल्यांच्या प्रमाणित केलेल्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे. मित्रांनो, सत्यप्रती करून आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहे. तसेच अर्जावर व्यक्तीला त्यांचा फोटो चिटकवायचा आहे. तोही त्यांचा पासपोर्ट साईज फोटो असेल. पदावरील नेमणुका दरमहा एकवट वेतन करार पद्धतीवर असतील. 11 महिन्यांनी तात्पुरत्या कालावधीसाठी केल्या जातील. म्हणजेच एकत्रित वेतन याचे असेल आणि ते वेतन 11 महिने या कालावधीमध्ये दिले जाईल. त्याच्यानंतर हा रिन्यू झाल्याच्यानंतर पुढील प्रोसिजर शासन त्यांच्या ठरावानुसार घेईल. अपूर्ण अर्ज किंवा अर्जासोबत उपरोक्त नमुन्यात दाखल केलेल्या सत्यप्रती जोडलेल्या नसल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही. म्हणजे मित्रांनो, आपल्याला अर्ज पूर्णपणे भरला आहे का नाही, नाव, त्या व्यक्तीची शैक्षणिक माहिती, त्यांचे जन्म, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव या सर्व गोष्टी ज्या अर्जामध्ये दिलेल्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी एकत्रितरित्या संपूर्ण भरायच्या आहे आणि संपूर्ण भरलेला अर्ज आणि त्यांच्या शिक्षणाच्या ज्या काही पात्रता आहेत त्याच्या साक्षांकित प्रती आपल्याला या ठिकाणी जोडायच्या आहे. तरच तो अर्ज स्वीकारला जाणार आहे. नाही तर अशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत असं या ठिकाणी सांगले जाते. तसेच आता बघू की रिक्त पदाच्या तुलनेत अर्ज जास्त प्राप्त झाल्यास गुणवत्तेची योग्य त्या निकषांची छाननी करून आवश्यक त्या संख्येने उमेदवारांना मुलाखतीकरता बोलवण्यात येईल. मित्रांनो, 30च पदे आहेत. या ज्या
हे जे 2 पदे आहेत, याच्यामध्ये पदांची संख्या प्रत्येकी 30-30 आहे. तर ज्यावेळेस अर्ज मागवले आहेत, तर त्या अर्जांच्या तुलनेत रिक्त पदांची संख्या किती आणि त्यांच्या छाननीच्या गुणवत्तेच्या निकषावरून हे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवणार आहेत. कदाचित व्यक्तिशः मुलाखतीसाठी बोलवताना त्या व्यक्तीची गुणवत्ता काय, त्याचे पदभार काय, यानुसार त्याला बोलवण्यात येईल. तसेच उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा व त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ही तर सर्वात बेसिक बाब आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्याचाच तो रहिवासी असावा. उमेदवाराने मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे, यामध्येही कुठला वाद नाही. आपल्याला नोकरी हवी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित राहावे लागेल. निवड प्रक्रियेचे अंतिम अधिकार माननीय महानगरपालिका आयुक्त पुणे महानगरपालिका यांनी राखून ठेवलेले आहेत. म्हणजेच आपल्याला सर्व अधिकार जे आहेत ते पुणे महानगरपालिकेच्या अधीन असून ते घेतील तो निर्णय आपल्याला मान्यच करावा लागेल. निवड झालेल्या उमेदवारास स्वखर्चाने करार करून द्यावा लागेल. या ठिकाणी आणखी एक खर्चाची बाब म्हणजेच आपल्याला करार हा स्वतः करायचा आहे, म्हणजे बॉन्ड पेपर त्यांनी सांगितलेल्या विहित नमुन्यात ते छापून त्याला आपल्याला साक्षांकित करून किंवा नोटरी करून त्यांना द्यावी लागतील. उपरोक्त पदासाठी अर्ज आपल्याला 29 जून ते 13 जुलै 2026 या कालावधीमध्ये 3 वाजेपर्यंत भरायचा आहे. म्हणजे 3 वाजेपर्यंत हा महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात तुमचा अर्ज पोहोचेल या बेताने तुम्हाला भरून साक्षांकित करून पाठवायचा आहे. त्यानंतर काही अर्ज जे प्राप्त होतील त्यांचा विचार केला जाणार नाही. तर आपण या ठिकाणी अर्ज पाठवण्याचा पत्ता आपण पाहणार आहोत. तर पुणे मनपा मुख्य इमारत, पहिला मजला, शिवाजीनगर, पुणे 411005 हे कार्यालय आहे. या ठिकाणी आपल्याला या पत्त्यावर आपल्याला पाठवायचा आहे. शैक्षणिक आणि सार्वजनिक सुट्ट्या सोडल्या तर आपल्याला लवकरात लवकर प्रोसेस म्हणजे फॉर्म भरून साक्षांकित करून आपल्या विहित नमुन्यामध्ये अर्ज भरून तो पाठवायचा आहे. सदर नियुक्त्या करार पद्धतीने होणार असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना मनपाच्या आस्थापनेखालील कोणत्याही पदावर नियुक्तीकरिता हक्क सांगता येणार नाही. तसेच मनपा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या कोणत्याही लाभ मिळण्यास ते पात्र नाहीत. मित्रांनो, आणखी एकदा आपण ही गोष्ट क्लिअर करून घेऊ की ही पदे किंवा या नोकऱ्या ज्या आहेत त्या फक्त 11 महिन्यांच्या कालावधीसाठी आहेत. त्यामुळे 11 महिन्यांचा कालावधी संपल्यावर आपल्याला कुठल्याही पदावर आपला हक्क सांगता येणार नाही आणि सर्व अधिकार मनपा महानगरपालिका पुणे यांनी राखून ठेवलेले असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी कुठलेही अधिकार राहणार नाहीत. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या या नोकऱ्या आहेत. तर जर आपल्याला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर अर्जाचा पत्ता पुन्हा एकदा ऐकून घ्या. स्वच्छ सर्वेक्षण वॉर रूम, पुणे, मनपा मुख्य इमारत, पहिला मजला, शिवाजीनगर, पुणे 411005 या ठिकाणी आपला अर्ज 13 जुलै 2026 पर्यंत